मी राहणार तळोदा तालुका, हं. जिल्हा नंदुरबार. बर. माझा एक्सपिरियन्स CRSP जामखेड हॉस्पिटलमध्ये होतं तेव्हा खडकत गावात सर्व्हे केलं होतं मॅडम, हं. आरोग्याची सर्व्हे करणं. हां. अच्छा, जामखेडला काम केलेलं आहे का तुम्ही? नंतर मग हो, जामखेडहून खडकत गाव बीडमध्ये आहे ना, तिथे सर्व्हेला जायचो. बर. आरोग्य केले होते, कॅम्प लावले होते जामखेडला. मग हं. त्यासाठी सर्व्हे केले होते. हं. नंतर नगरमध्ये काम केलं होतं PM स्वनिधी योजनावरती. हं. आणि मार्कंडे शाळेत मुलांना शाळेत शिकवलं होतं. आणि नंतर आता 1 महिना लुपिन फाउंडेशनमध्ये काम केलं होतं बेटर प्रोजेक्टवर. हं. बर. बस तेवढं. राजकीय क्षेत्रातल्या सर्व्हेमध्ये वगैरे तुम्ही काम केलेलं आहे का आधी? आधी तर नाही काम केलं मॅडम. अच्छा, काम काय केलं जातं ह्याची आयडिया आहे का तुम्हाला? राजकीय क्षेत्रात काम केलं. थोडंफार माहीत आहे मॅडम. ओके, सांगा बरं. राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून लोकांची काय सेवा केली जाते, की एखादी योजना आली ती पुरवण्याचे प्रयत्न करतात. हं. हे हां. झालं सरकारतर्फे. पण जो उमेदवार आता इलेक्शनसाठी उभा राहणार आहे, त्याच्यासाठीचं जे आपण काम करतो, त्याच्यासाठी जे हो. सर्व्हे विचारले जातात, सर्व्हेमध्ये प्रश्न हो. विचारले जातात, त्याची आयडिया आहे का तुम्हाला? हो, आयडिया आहे मॅडम. एखादी उदाहरणार्थ आमच्या जिल्ह्यात तळोदा आणि शहादा विधानसभेला कोणाची जास्त हे आहे, हं. याची सर्व्हे करतात. कोणाचा दबदबा आहे याची. बर. सध्या कोण आहेत तुमच्या तिथले विद्यमान आमदार? विद्यमान आमदार राजेश पाडवी. अच्छा. 2019 मध्ये जे विधानसभा इलेक्शन झालं, तेव्हा त्यांच्या विरोधात कोण होते? पद्माकर वडवी साहेब. आणि कोणत्या गटात आहेत ते आता? ते आता राजेश पाडवी कोणत्या पार्टीचे आहेत? भाजप. भाजपचे आहेत. अच्छा. हं. आधी आणि आता काँग्रेस. आता काय कोणामध्ये लढत होईल असं वाटतंय? आता तर सुहास काँग्रेसचे हां. आणि राजेश पाडवी यांच्या विरुद्ध. बर. सर्व्हेमध्ये, राजकीय सर्व्हेमध्ये प्रश्न विचारले जातात, जातीय समीकरणं विचारली जातात, कुठल्या उमेदवाराकडे जास्त कल आहे, कोणत्या पार्टीकडे कल आहे, असे जे प्रश्न असतात, ते प्रश्न हो. तुम्हाला तुमचे जे मॅनेजर असतात ते देतात. हो. ते जाऊन तुम्हाला हो. गावामध्ये विचारायचे असतात. हो ठीक आहे? मॅडम. हो मॅडम. तुम्हाला एक 20 ते 25 गावं दिले जातात आणि दिवसाला हो. तुम्हाला 3 ते 4 गावात फिरायचं असतं आणि तिथून ही हो मॅडम. माहिती गोळा करायची असते. आता तुम्ही हो मॅडम. जामखेडमध्ये काम केलेलं आहे. आष्टी तुम्हाला माहित आहे? हो, आष्टी माहीत आहे मॅडम. हां, आष्टीमध्ये आपलं काम असणार आहे. 2 हो. महिन्यासाठी काम असणार आहे. तर हो. शक्य आहे का तुम्हाला जॉइन करणं? हो मॅडम. बरं, ठीक आहे. या आधीचा तुमचा पगार किती होता महिन्याचा? महिन्याचे पगार 17,000 देत होते मॅडम अच्छा, लुपिन आणि फाउंडेशन. आपल्याकडून कितीची अपेक्षा आहे? बीड आमच्या जिल्ह्यात 17 परवडून गेलं होतं, पण बीड म्हटलं की 25 प्लस बरं. तरी पाहिजे. बर. तुमची राहायची सोय कंपनी करत असते. तुम्हाला गाडी चालवता येते ना? हो मॅडम, चालवते. ठीक आहे. हो. जे काम आहे ते व्यवस्थित करू शकाल तुम्ही? शिकायची इच्छा आहे तुम्हाला? हो मॅडम, करू शकतो. ठीक आहे. जॉइनिंग किती लवकरात लवकर करू शकता तुम्ही? लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू. किती तारखेपर्यंत करायचे आहे मॅडम? एक 4 ते 5 दिवसात शक्य आहे का तुम्हाला? हो, आता घरी विचारतो, नंतर कॉल करेन मॅडम. ठीक आहे. शक्य असेल. काम आपलं हो. बीडमध्येही असणार आहे आणि सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जे आहे तिथे पण असणार आहे. हो, हो, हो. सो हो तिथं मॅडम. दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. तर तिथे जाऊन काम करणं हो शक्य मॅडम. असल्यास मला तसं सांगा. उद्या हो संध्याकाळपर्यंत मॅडम. मी आपल्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला कळवते. बाकी ठीक आहे. कॉम्प्युटर वापरता येते तुम्हाला? हो मॅडम. ठीक आहे. चालेल. उद्या संध्याकाळपर्यंत कळवते मग मी. थँक यू सो मच हो. जॉइन केल्याबद्दल. थँक यू मॅडम. ओके. इंटरव्ह्यू लेफ्ट करू शकता.